आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। आज मलाच पक्ष डावलून आलं म्हटल्यावर म्हणजे आता मला शब्द नाही आहे। यांनी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा तोपर्यंत आम्ही इथून हलणारच नाही करणार आहे। पण मी म्हणजे माझं जे मी 30 वर्ष पक्षाला दिलेले, तर मी माझं म्हणजे स्वतःच्या जीवाचं सुद्धा पर्वानी केली, माझ्या मिस्टरांची सुद्धा केली नाही। म्हणजे मी घरावर अक्षरशः तुळशी पत्र घेऊन मी पक्षासाठी काम केले। हे नेते सुद्धा सांगतील तुम्हाला मी पक्षासाठी काय केले। तर मी तर म्हणते तुम्ही नेत्याला सुद्धा विचारत जा का मी कुठं पक्षासाठी कमी पडलेली। आणि जर आज एक लाडक्या बहिणीला न्याय देऊ शकत नाही तर बाकीच्या 500 महिलाला कोण न्याय देणार आहे, ही माझी म्हणजे मागणी। काल माझ्या सगळ्या महिला आघाडी इथं आल्या, पूर्ण आल्या, 500 महिला माझ्या इथं आल्या। अक्षरशः त्यांनी काल सर्व महिला आघाडीने पेढे आणले इथं साहेबांनी, म्हणजे आमदार साहेबांनी पेढे भरवले महिला आघाडीला भरवले। यांनी महिला आघाडीने पूर्ण साहेबाला का नाही बाबा गुलेताईची उमेदवारी 100% फायनल आहे, तुम्ही बिनधास्त जा। कारण मी हॉस्पिटलला होते, मी हॉस्पिटलला होते, तर माझ्या वतीनं माझ्या पूर्ण महिला आघाडी काल इथं होते, ह्याच वेळेस इथं होत्या। असं जर माहिती असतं ना आम्ही काल गेलोच नसतो। इतके दिवस आम्ही प्रचार केला, साहेबांच्या मीटिंग अटेंड केल्या, सगळे कामं केले आम्ही। न्याय द्या ना। जिल्हा प्रमुख म्हणतात की मी कार्यकर्त्यांसाठी माघार घेतो, तुम्ही पण मोठ्या पदाधिकारी आहात। नाही मी पण म्हणजे नाही त्यांचं त्यांची भूमिका आहे, ते एकदा नगरसेवक झालेले। आणि मी पक्षाची एक, मी तुम्हाला म्हटलं मी म्हणजे एक म्हणतो ना सच्चा कार्यकर्ता, तर मी खरंच एक सच्चा कार्यकर्ता आहे। पक्षाने मला 4 वेळेस उमेदवार दिले, तर मी ते उमेदवार म्हणजे विजयी म्हणजे निवडूनच आणून पक्षाच्या स्वाधीन केलेले। आणि पण आज माझी म्हणजे आता म्हणजे मला वेळ नव्हती, महिला ओपन म्हणून मला वाढ सुटला नव्हता, तर मी म्हणजे कोणताच पक्षाला म्हणजे विरोध केला नाही। पक्षाने मला उमेदवार दिला, मी तो निवडून पक्षाच्या स्वाधीन केला। पण आज एक महिला 20 वर्ष 25 वर्षानंतर जर सर्वसाधारण महिला जर माझ्यासाठी वाढ सुटतोय आणि आज मला डावलले जाते 25 वर्षानंतर सुद्धा, तर मग तुम्हीच सांगा म्हणजे मी कसा त्याग करायचा। कारण मी ऑलरेडी 25 वर्ष त्याग करून बसलेले पक्षासाठी, आणि आज मला जर पक्ष न्याय देत नाहीये तर कधी मी न्याय मागायचा आहे। आज माझी काल सिरियस इतकी तब्येत सिरियस झाली होती, मला जर कधी अटॅक आला, काही करता काही झालं, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? पुढची भूमिका काय असणार? पुढची मला जर न्याय दिला नाही, कारण मी इथंच थांबणार आहे, माझी म्हणजे इथंच थांबणार आहे आणि इथं चावलं आंदोलन करणार आहे। मला न्याय पाहिजे, आम्ही इथून जाणारच नाही। आम्ही काय भूमिका घेऊ आम्हाला 25 वर्षापासून काम करतोय। लाडक्या बहिणीला न्याय द्या, गुलेताईला न्याय द्या, आम्हाला पक्षाचा मोठ्या नारडा बोलून ते रडत बाहेर पडले। मी घरी चाललो म्हणून मला त्यांनी सांगितलं, आणि त्याच्या खरंच त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, आणि त्याच्यामुळं काय काय बोलले मी जास्त, माझं एवढंच म्हणलं मी घरी चाललो आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं। का नाराज आहेत, का रडले काय माहिती, त्यांच्या वार्डा बाबतीत त्यांनाही माहिती, त्यांच्या वार्डासाठी त्याच्यामुळे मी लढतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कारण की शेवटी या बाबतीत माननीय महाराष्ट्राचे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची आता थोड्या वेळात मी आमच्या या महिलांचा विषय असेल, राजीव झंडाळाजीचा विषय असेल, शहरातल्या अशा 4-5 लोकांचा विषय आहे, तो विषय शिंदे साहेबांशी मी बोलणार आहे। हे सुटलं नाही तर आमची विनंती राहील त्यांना, काही झालं तर युतीमध्ये करत असताना प्रामाणिक युती व्हावी, नाहीतर युती तोडून टाकावी अशी आमची नम्रतेची विनंती। नाही, पण हे नाराजी नाट्य नाराज झाल्यामुळं आता अनेकांना ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत किंवा तशी उघडपणे नाराजी व्यक्त करतायत, त्याचं काय आता? 100%, कारण की एवढ्या दिवसांनी काम करणारे कार्यकर्ते त्यांना न्याय मिळालं तर प्रत्येक जणाला वाटणार आहे। आणि आम्ही जीवनात विसरू शकत नाही, कारण की आम्ही आमदार राहतो,
आमच्यासाठी त्यांच्या घरी घरी जाऊन त्यांनी चिठ्ठ्या वाटल्या, त्या लोकांनी काम केलं. का नाही रडणार ते लोकं? कारण त्यांचं काम आहे, त्यांचं कर्तव्य त्यांचं. असं असेल तर युती तोडायला हवी. हो बिलकुल, मी तर आज शिंदे साहेबांशी बोलणार आता, कारण मी शेवटी असं होत असेल तर जमणार नाही. प्रत्येक ही सीट आम्हालाच पाहिजे, ही सीट आम्हालाच पाहिजे, तर असं जमणार नाही. जसं भाजपला पाहिजे, मागायला न्याय